महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनामध्ये आषाढ पौर्णिमेला अनन्य साधारण असं महत्त्व आहे. आणि आज आषाढ पौर्णिमा बोधिसत्वांनी मानव प्राण्यांच्या मांगल्याकरिता महामाया देवीच्या गर्भात प्रवेश केलेला दिवस, मंगल दिवस. दुःखाचे कारण, दुःख निरोध व दुःखमुक्तीचा मार्ग अर्थात 4 आर्य सत्यांचा साक्षात्कार करून मानवाला मानव म्हणून जीवन व्यतीत करता यावे. एकमेकांप्रती असलेले शत्रुत्वाचे नाते लयास जाऊन त्यांच्या ठिकाणी मातृत्वाची सद्भावना निर्माण व्हावी व सारे मानव सुख समाधानाने नांदावेत करिता ज्या महान कारुणिक सिद्धार्थ गौतमाने ग्रहत्याग केला तो त्याच्या महाभिनिष्क्रमणाचा अवर्णनीय दिवस म्हणजेच आषाढ पौर्णिमा होय. ह्या आषाढ पौर्णिमेला तथागत भगवान गौतम बुद्धांनी आपला ग्रहत्याग केला होता आणि सत्याच्या शोधार्थ ते बाहेर पडलेले आहेत. ग्रहत्यागानंतर खडतर तपश्चर्या, उपवास, तपास, देहदंड इत्यादी क्रिया सतत 6 वर्षापर्यंत करून देखील त्यांनी संबोधी प्राप्त होत नाही किंवा सुख शांती ही मिळत नाही असे जाणून शेवटी त्यांनी तो देहदंडाचा मार्ग सोडला व ध्यान, मनन, चिंतन, शील, समाधी व प्रज्ञेच्या मार्गाचे अवलोकन करून वैशाख पौर्णिमेच्या शुभ दिनी गया येथील उरुवेल जंगलात पिंपळाच्या वृक्षाखाली बुद्धत्व प्राप्त केले. ज्या उद्देशाने सिद्धार्थ गौतम परिवारजग बनले होते त्यांचा तो सम्यक संकल्प पूर्ण झाला. त्यांना मानव जीवनाला सुखी करण्याचा दिव्य मार्ग मिळाला. त्यांना पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये परिभ्रमण करावयास लावणारी कारणे समजलीत. त्यांच्या निरोध व नाशाचा महामंत्र देखील अवगत झाला. तो म्हणजे 4 आर्य सत्य व अष्टांगिक मार्ग होय. महान प्रयासाने प्राप्त झालेले हे दिव्य ज्ञान सर्व मानव प्राण्यांना द्यावे किंवा नाही असे विचार तथागताच्या मनात निर्माण झाले होते. कारण त्यांचा मार्ग म्हणजेच कामवासना व देहदंड यांचा त्याग करून शील, समाधी व प्रज्ञेचा अंगीकार करावयास लावणारा आहे. आणि तो ह्या कामवासना व देहदंडाच्या मार्गाचे पथिक बनलेल्या मानव प्राण्याला समजेल किंवा नाही, हे त्यांचे आचरण करतील किंवा नाही, असे जर झाले नाही तर व्यर्थ आपणास व इतरांनाही त्रास होईल असे समजून आपल्या धम्माचा उपदेश दुसऱ्यांना न करता आपण तदनुसार आचरण करून निर्वाणास जावे असे भगवंताने ठरवले व ते प्राणीमात्रावर अनुकंपा म्हणजेच दया करून नैतिकतेचे अमृत सिंचन करण्याकरिताच बुद्ध झाले होते. मग ते मानवांना आपल्या धम्माचे ज्ञान न देता शांत कसे बसतील. त्यांनी सहपती ब्रह्मा हा सत्पुरुषाच्या विनंतीवरून व जगातील सर्व मानव प्राण्यांची स्थिती, मन, प्रवृत्ती जाणून लोककल्याणार्थ आपल्या धम्माचे चक्र घुमविण्याचा निर्धार केला म्हणजेच धर्मोपदेश करण्याचे ठरविले. पण हा गंभीर धम्म प्रथम कोणास सांगावा, कोण त्याला समजून घेईल, आचरणात आणील अशा विचारांच्या वादळात फिरत असता त्या मानव उपकारास आलार कालाम त्यांची आठवण झाली. पण ते मृत्यू पावल्याचे समजले. म्हणजेच आलार कालाम हे तथागत भगवान गौतम बुद्धाचे पहिले गुरु होय. तेव्हा उदक रामपुत्तकी त्यांच्या आश्रमात सिद्धार्थ गौतमाने ध्यानभावनेचा काही काळ अभ्यास केला होता. त्यांची जाणीव झाली. तेव्हा ते सुद्धा मृत्यू पावल्याचे समजल्यावर त्यांना 5 परिवर्जकाचे स्मरण झाले, ज्यांनी त्यांची सतत 6 वर्ष तपश्चर्या करीत असता सेवा केली होती. त्यांच्या त्या उपकाराची परतफेड करण्यास्तव सिद्धार्थ गौतम बुद्धांनी त्या पंचवर्गीय भिक्खूंना, परिवारजकांना उपदेश देण्याचा मानस मणी धरला व ते त्यांच्या शोधार्थ निघाले. तेव्हा ते 5 भिक्खू श्रमण वाराणसी येथील ऋषीपतन मृगदयामध्ये विहार करत होते. ज्याप्रमाणे नभातील मेघराज सुकलेल्या रोपट्यांना किंवा
नव्याने जमिनीमध्ये रोपण केलेल्या बीजांना उगवून वाढविण्यास अथवा पृथ्वीवर पसरलेल्या घाणेरड्या पदार्थांना साफ करण्यास, आपल्यामध्ये साठवलेल्या जलांचा वर्षाव करण्यास उत्सुक असतो. तद्वतच भगवान बुद्धाचे सुद्धा झाले होते. धम्मज्ञानाचे उत्स्फूर्त परिपूर्ण झालेले तथागत आपल्या धम्मजलाने मानव प्राण्यावर सिंचन करून त्यांच्यामधील अविद्या, मिथ्यादृष्ट्या आदी अधार्मिक विचारांची घाण साफ करून नैतिकतेचे बीजांकुरण उपजविण्याकरिता मोठ्या गंभीर भावनेने त्या पंचवर्गीय भिक्खूच्या निवासस्थळाकडे जात होते. ज्या दिवशी सुगत ऋषीपतन मृगदया येथे येऊन पोचले तो दिवस आषाढ पौर्णिमेचा होता. भगवंत आपल्याकडे येत आहेत असे दुरूनच त्या पंचवर्गीय भिक्खूने पाहिले व त्यांनी निर्धार केला की हे श्रमण गौतम तपश्चर्येचा त्याग करून अनेक वस्तूंच्या लोभाला बळी पडले आहेत. ते इंद्रिय सुखांच्या व कामवासनेच्या आहारी जाऊन मार्गभ्रष्ट झाले आहेत. असे ते श्रमण गौतम येत आहेत. आपण त्यांचा आदर सत्कार करू नये, परंतु ते एका महाकुळामध्ये जन्मल्या कारणाने आसन ग्रहण करण्याच्या योग्यतेचे आहेत, म्हणून आपण त्यांच्याजवळ केवळ आसन टाकावयास पाहिजे. अशा प्रकारे तथागताचा अनादर करण्याचा निर्धार केलेले पंचवर्गीय भिक्खू देखील भगवान बुद्धाच्या मैत्री भावनेने प्रभावित होऊन भगवंतजवळ येताच आपला दृढ संकल्प त्यांनी सोडून दिला. तथागताचे यथायोग्य स्वागत केले, परंतु त्यांना भगवान बुद्धत्व प्राप्त करण्यामध्ये यशस्वी झाले असे माहीत नसल्याकारणाने ते त्यांना आयुष्यमान व नाव घेऊन संबोधू लागले. तेव्हा भगवान त्यांना म्हणाले, भिक्खूंनो, तथागताला नावाने किंवा आयुष्यमान म्हणून बोलू नका. भिक्खूंनो, तथागत अरहंत सम्यक्सम आहेत असे म्हणून तथागतांनी आपण बुद्ध झाल्याची प्रगट केले व टाकलेल्या आसनावर बसून आषाढ पौर्णिमेच्या दिवशी पंचवर्गीय भिक्खूंना संबोधित करून धम्मचक्र परिवर्तन सुताचा उपदेश केला. किती त्या आषाढ पौर्णिमेच्या महान भाग्य समजावे की जिला भगवान बुद्धाच्या धम्म जन्माचे पुण्य प्राप्त झाले. किती ते सारनाथ रमणीय व ऐतिहासिक मानावे की जेथे तथागतांच्या धम्माचा जन्म झाला. याच आषाढ पौर्णिमेच्या मंगलदिनी महान दयावंत भगवान बुद्धांनी शील, समाधी, प्रज्ञा, मैत्री, करुणा, सत्य, न्याय, समता, स्वातंत्र्य व बंधुत्व आदी सद्गुणांच्या तेलाने प्रज्वलित झालेली दिव्य ज्योत भिक्खूंना देऊन स्वयं व इतरांना प्रकाशित करण्याचा आदेश दिला. याच पावन पौर्णिमेच्या मुहूर्तावर नैतिकतेच्या जलकणांनी काठोकाठ भरलेल्या धम्मसरिता उगम पावली. म्हणजेच तथागतांचा धम्म याच दिवसापासून प्रकाशित झाला. आपल्या धम्माचे लोकहितार्थ प्रकाशन स्पष्टीकरण करीत तथागत पंचवर्गीय भिक्खूंना म्हणाले, भिक्खूंनो, परिवारजितांनो, ह्या दोन अंताचा त्याग केला पाहिजे. म्हणजे दोन टोकाचा त्याग केला पाहिजे. त्यांचे सेवन करू नये. कोणते ते दोन अंत? पहिला अंत म्हणजे विषय वासनेच्या सुखात मग्न राहणे, कामभोगामध्ये लुप्त होऊन जीवन घालविणे. हा मार्ग हीन आहे. ग्राम्य नीच लोकांच्या योग्यतेच्या अनार्थाने युक्त व कामवासनेच्या बंधनात टाकणारा आहे. आणि दुसरा मार्ग जो आहे तर तो आहे दुसरा अंत म्हणजेच देहदंड, काम, क्लेश, वृत्तवैकल्य हा होय. हा देखील दुःखदायक अनार्थाने युक्त आहे. ह्या दोन्ही अंतामध्ये न जाता भगवान बुद्धांनी मध्यम मार्ग जाणून घेतला. तो दृष्टी देणारा, ज्ञान देणारा, शांतीकरिता, दिव्य ज्ञानाकरिता, संबोधीकरिता व निर्वाणाकरिता आहे. तोच मध्यम मार्ग म्हणजेच 8 अंगांनी युक्त असलेला आर्य अष्टांगिक मार्ग होय. यालाच निर्वाण मार्गसुद्धा म्हणतात. ज्याच्या आचरणाने निर्वाणाचा साक्षात्कार होतो. पुन्हा पुन्हा जन्म टाकणाऱ्या कामतृष्णा, भवतृष्णा व विभवतृष्णा क्षय पावतात म्हणजेच नाश पावतात. तो मार्ग म्हणजे
सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक क्रमांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हे 8 मार्ग होय. ह्या मध्यम मार्गाला तथागतांनी जाणून घेतले की हा दृष्टी देणारा, ज्ञान देणारा, शांतीकरिता, दिव्य ज्ञानाकरिता, संबोधीकरिता व निर्वाणाकरिता आहे. तथागत पुढे आर्य सत्यांचे मार्गदर्शन करीत म्हणाले, भिक्खूंनो, हे दुःख आर्य सत्य परमसत्य आहे. जन्मही दुःख आहे, म्हातारपणही दुःख आहे, रोगही दुःख आहे, मृत्यूही दुःख आहे, अप्रिय वस्तूंचा संयोग ही दुःख आहे, प्रिय वस्तूंचा वियोग म्हणजेच नाश पावणे ही सुद्धा दुःख आहे. थोडक्यात 5 उपादान, स्कंध, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार व विज्ञान ही दुःख आहेत. दुःख आर्य सत्यांच्या स्पष्टीकरणांती तथागत म्हणाले, ह्या दुःखाला कारणे सुद्धा आहेत. त्याला दुःख समुदाय किंवा दुःख समुदाय आर्य सत्य म्हणतात. दुःख हे समुदाय आर्य सत्य म्हणजे ही जी पुन्हा पुन्हा जन्मास घालणारी तृष्णा, जसे कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा हे दुःख निर्मितीचे कारणे होत. दुःख निर्मितीच्या कारणाचा नाश होऊन नाश देखील होऊ शकतो असे संबोधित भगवान म्हणाले. भिक्खूंनो, हे दुःख निरोध आर्य सत्य आहे. ते म्हणजे दुःखास उत्पन्न करणाऱ्या सर्व तृष्णेचा नाश, त्याग, विरोध होय. हा दुःख निरोधाचा मार्ग उपदेशित तथागत म्हणाले, भिक्खूंनो, ह्या दुःखाचा निरोध करण्याचा मार्ग देखील त्यालाच दुःख निरोध गामिनी प्रतिपदा आर्य सत्य म्हणतात. जसे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक क्रमांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक दृष्टी, सम्यक समाधी अशा प्रकारे 4 आर्य सत्ये व अष्टांगिक मार्गाला प्रदर्शित करीत भगवान उद्गारले, भिक्खूंनो, हे दुःख आर्य सत्य आहे. हे दुःख आर्य सत्य अनुभवास योग्य आहे. त्याला मी अनुभवले सुद्धा. अशी मला पूर्वी कधीही न ऐकलेली धर्माविषयी दृष्टी प्राप्त झाली, ज्ञान प्राप्त झाले, प्रज्ञा प्राप्त झाली, विद्या प्राप्त झाली व आलोक प्राप्त झाला. भिक्खूंनो, दुःख समुदाय हे आर्य सत्य आहे. ते त्यागासनेही योग्य आहे. ते मी त्यागले आहे. अशी मला पूर्वी कधीही न ऐकलेली धर्माविषयीची दृष्टी प्राप्त झाली आहे, ज्ञान प्राप्त झाले आहे, प्रज्ञा प्राप्त झाली आहे, विद्या प्राप्त झाली आहे आणि प्रकाशसुद्धा प्राप्त झालेला आहे. भिक्खूंनो, हे दुःख निरोध आर्य सत्य आहे. हे अनुभवण्यास योग्य आहे. त्याला मी अनुभवले सुद्धा आहे. अशी मला पूर्वी कधीही न ऐकलेली धर्माविषयीची दृष्टी प्राप्त झाली आहे, ज्ञान प्राप्त झाले आहे, प्रज्ञा प्राप्त झालेली आहे, विद्या प्राप्त झालेली आहे आणि प्रकाशसुद्धा प्राप्त झालेला आहे. भगवान बुद्ध पुन्हा पुन्हा भिक्खूंना मार्गदर्शन करतात आणि म्हणतात, भिक्खूंनो, हे दुःख निरोधगामिनी प्रतिपदा आर्य सत्य आहे. भावना करण्यास योग्य आहे. त्याची मी भावनाही केली. अशी मला पूर्वी कधीही न ऐकलेली धर्माविषयीची दृष्टी प्राप्त झाली आहे. ज्ञान प्राप्त झाले, प्रज्ञा प्राप्त झाली, विद्या प्राप्त झाली, प्रकाश प्राप्त झाला. पुढे भगवान बुद्ध म्हणाले, भिक्खूंनो, जोपर्यंत मला ह्या चार आर्य सत्याचे अशा प्रकारे ज्ञान झाले नाही, तोपर्यंत मी देव, मार, ब्रह्मा, मनुष्य, श्रमण, ब्राह्मण आदी प्राण्यांमध्ये सर्वश्रेष्ठ सम्यक संबोधी प्राप्त झाली असे कधी म्हटले नाही. परंतु भिक्खूंनो, जेव्हा मला ह्या 4 आर्य सत्याचे यथायोग्य ज्ञान झाले, तेव्हा मी सर्व प्राण्यांमध्ये सर्वश्रेष्ठ सम्यक संबोधीला जाणले. मला ज्ञानदृष्टी उत्पन्न झाली. माझ्या चित्ताची मुक्ती निश्चित आहे आणि हा माझा शेवटचा जन्म आहे. आता पुन्हा मला जन्म घ्यावा लागणार नाही. अशा प्रकारे भगवान बुद्धाने त्या पंचवर्गीय भिक्खूंना संबोधित भाषण केले व त्यांचे संतुष्ट केले व त्या सर्व पंचवर्गीय भिक्खूंनी तथागत भगवान बुद्धांना अभिवादन केले.
अशा प्रकारे ह्या आषाढ पौर्णिमेचे जे आहे तर या आषाढ पौर्णिमेचे महत्त्व आहे.